नमस्कार, क्रांती बायोटेक मध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहर्ष स्वागत। मी समीर कार्यकर आपल्या पुढे घेऊन आलोत उन्हाळी तीळ। 90 दिवसात तयार होणार, कमी पाण्यात तयार होणार आणि दुसरी महत्त्वाची बाब यावर कोणत्या जमिनीत घेतलं जातं याविषयी सविस्तर माहिती आज आपण पुढे घेऊन आलोत। ती हे उन्हाळ्यात तयार होणार असल्यामुळे यास पाणी मुबलक लागत असेल ही संकल्पना शेतकऱ्याच्या मनात असते। पण तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, कमी पाण्यात तयार होणार हे पीक आहे, लागवडीसाठी सोयीचं आहे आणि दुसरी महत्त्वाची ही मध्यम हलक्या भारी कोणत्याही जमिनीत तयार होते। याला अति खत लागत नाहीत आणि दुसरं या पिकांची खासियत आहे की यावर हायब्रिड असल्यामुळे तुम्हाला दाखवू इच्छितो। याला येणाऱ्या ज्या बोंडे आहेत बघा मित्रांनो, बुडापासून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हे बघा, ह्याचं बूड आहेत आणि हे आम्ही 15 दिवसाच्या अगोदर याला लागवड केलीत आणि एवढ्या झपाट्याने तुम्ही बघू शकता हे पीक वाढायला लागतंय। कारण हा फक्त 90 दिवसाचं पीक आहे आणि याला जमिनीपासून आलेल्या ब्रांचेस आपण बघू शकता। या पिकाचं जे वैशिष्ट्य, कालावधी आणि याला येणारा फुलोरा आपणास सांगू इच्छितो। याला झुपक्या आणि कळ्या लागतात आणि पूर्ण राऊंडमध्ये याला फुलोरा येतोय आणि यासाठी जमीन ही बारीक म्हणजे एकदम नांगरटी वखरण करून एकदम बारीक अशी रेव तयार करायची, म्हणजेच पेरणीला हा बी बारीक असल्यामुळे आपलं बी ढेकलामध्ये लटकून न राहता आपल्याला उत्पादन मिळेल। जमीन तयार करणं हे फार महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर पाण्याचं पाळ्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण याला पाण्याच्या पाळ्या देऊ शकतो मित्रांनो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, अधिक माहिती आपल्याला पाहिजे असल्यास बियाणं किती लागते, एकरी 1.5 ते 2 किलो याला आपल्याला बियाणं लागते। चांगल्या क्वालिटीचं बियाणं घ्यावं आणि दुसरी महत्त्वाची याचं जर्मिनेशन। तुम्हाला एवढं सांगतोय मित्रांनो, या जर्मिनेशनसाठी टेम्परेचर हे हाय पाहिजेत, म्हणजे जास्त पाहिजे। 20 डिग्रीच्या जवळजवळ जर टेम्परेचर असेल तर याचं जर्मिनेशन प्रॉपर वे होतं आणि तर टेम्परेचर डाऊन झालं तर याचं जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता ही कमी होते। त्याच्यामुळे आपण उन्हाळ्यासाठी तयार करत असताना आपण जमिनीला एकदम बारीक भुसभुशीत करावी आणि त्याच्यात आपण पेरणी करावी। सोबतच मित्रांनो, हे पीक अतिशय याला थंडी सहन होत नाही, म्हणजे थंडी आली तर याच्यावर कसे पावडर मिल्ड्यू आणि डाउल्यू मिल्ड्यू सारखे बुरशी येऊ शकतात किंवा पिवळेपणा येणं हे अशक्तपणा झाडामध्ये दाखवते। कारण प्रकाश संश्लेषण क्रिया जेवढी याची झपाट्यानं होईल तेवढं उत्पादन वाढेल। सोबतच मित्रांनो, यावर येणारी कीड, याला सकिंगचा अटॅक होऊ शकतो। त्याच्यात मावा, तुडतुडा, थ्रिप्स आणि फुलकिडे आणि पांढरी माशीचा अटॅक मोठ्या प्रमाणात दिसतोय। त्याच्यामुळे मित्रांनो, यावर आपण पांढरी माशी, थ्रिप्स आणि तुडतुड्यासाठी आपण पिप्रोनिल किंवा आपण इमिडाक्लोरोफिड किंवा आपण याच्यावर चांगल्या पद्धतीचं जर व्यवस्थापन केलं तर डायफिनथ्रॉन सुद्धा आपण वापरू शकतोय। झालंय आता पाने खाणारी अळी किंवा जाळी करणारी अळी पाण्याची, याच्यावर कसं ढगाळ वातावरण असेल तर पाण्याची जाळी करतात अळी येऊन आणि ती मोठ्या प्रमाणात याच्यावर म्हणजे लाईक करणारी अळी आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो, या किडीचा आपण जर प्रादुर्भाव रोखल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणून येईल की आपलं उत्पादनात मोठी वाढ होईल। आता हा उन्हाळी असल्यामुळे उंची वाढणार नाही असं काही लोकांचा समज असतोय। त्याच्यामुळे मित्रांनो, हा उन्हाळ्यामध्ये 6 ते 7 फीटपर्यंत येतोय आणि हा झुपकेल असतो, याला भरपूर फांद्या असते आणि तुम्हाला सांगू इच्छितो, याला बुडापासून घेर करून हे लागतात, म्हणजे घाट्या लागतात आणि तुम्हाला सांगतोय याला हार्वेस्टिंग फार इझी आहेत। हार्वेस्टिंग इझी असल्यामुळे याला फक्त आणि फक्त कापायचं आणि 2 दिवस वाळू दिल्यानंतर त्याचं आपण पीक उत्पादन आपण बाहेर घेऊ शकतोय। ठीक आहे, याला आपण वाळल्यानंतर आपण त्याचं हार्वेस्टिंग प्रॉपर वे करू शकतोय आणि हार्वेस्टिंग प्रॉपर वे झालं तर मी तुम्हाला सांगतो, याला क्रांती बायोटेक बाजारपेठ द्यायला तयार आहे। यावर येणाऱ्या रोग असेल तर याला मोठ्या प्रमाणात आम्ही सल्फर आणि कॉपरचा वापर करतो आणि याच्यावर आम्ही जे देतो आहेत बाजारपेठसुद्धा उपलब्ध करून देतोय। मित्रांनो, आपणास सांगू इच्छितो, 90 दिवसामध्ये कमी पाण्यामध्ये तयार होणारे हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे। शेतकऱ्यांनी याची लागवड करावं, यासाठी क्रांती बायोटेक बाजारपेठ द्यायला तयार आहे आणि क्रांती बायोटेक
शी संपर्क साधायचा असेल तर क्रांती बायोटेकचा संपर्क क्रमांक आहे 73 50 28 71 11. बघा, मी आपणास दाखवू इच्छितो की हे पेरणी केलेले तिळाचे झाडं निघते आणि क्रांती बायोटेक स्वतः बाजारपेठ देत असल्यामुळे, टेक्निकल गायडन्स देत असल्यामुळे शेतकऱ्यांनी क्रांती बायोटेकशी संपर्क साधावा. त्यांना बियाण्याची विषयी आपण मागणी करावी. क्रांती बायोटेक ते उपलब्ध करून देणार आहे, बाजारपेठ देणार आहे आणि टेक्निकल गायडन्स देत असल्यामुळे, शेतावर येऊन मार्गदर्शन देत असल्यामुळे याच्यासाठी क्रांती बायोटेकची तज्ज्ञ टीम आहे. आम्ही यूट्यूबवर आहोत. यूट्यूब चॅनल आमचं क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावे आहे. ते आपण सबस्क्राईब करा, लाईक फॉलो करा. आम्ही फेसबुकवर आहो, इंस्टाग्रामवर आहो आणि आमची प्रत्येक गोष्ट हे शेतकऱ्यांनी स्वीकारावी. कारण वातावरणातील जेवढे बदल होतं त्याविषयी आम्ही दिलेल्या जेवढेही माहिती आहे ते शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरलेली आहे. या अगोदर आम्ही दिलेलं होतं भूकंपाचं, तर तुम्हाला सांगतोयस की आज 7 जानेवारी 2025 आहे आणि मी 1 महिन्या अगोदर भूकंपाची भविष्यवाणी भारतातल्या उत्तर भारतामध्ये सांगितलं होतं आणि ते तुम्हाला आज सकाळी जाणवायला भेटलं. आणि मित्रांनो, क्रांती बायोटेक शेतकऱ्यांच्या फायद्याचं तंत्रज्ञान आहे, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं. त्यासाठी आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर क्रांती बायोटेकशी संपर्क साधावा. आमचे कार्यालय आहे त्याच्याशी संपर्क साधावा आणि आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि अधिक नवीन उत्पादन घ्यावं. आणि आपल्यास उत्पादनाची हमी देणारं पीक म्हणजे उन्हाळी तीळ. धन्यवाद मित्रांनो.